ज्यावेळेस बँकांची आमची चर्चा झाली त्यावेळी बँकांनी दोन गोष्टी कबूल केल्या. एक, NPA-वरचं व्याज ते कमी करतील, ते काढून टाकतील. आणि दुसरं, कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंटमध्ये पैसे येणं या दरम्यानच्या कालावधीचं व्याज ते काढून टाकतील. महत्त्वाची बातमी आहे हवामानासंदर्भातली. राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह कोकण घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. NPA खात्यांची जबाबदारी ही बँकांवरती असून व्यापारी बँकांकडून सवलत सूत्राचे पालन होत नसल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे. कारण राज्यामध्ये सहकारी बँकांपेक्षा व्यापारी बँकांकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत NPAतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी ही संबंधित बँकाचीच असून त्यासाठी शासनाने ठरवलेल्या सवलत सूत्राची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असणार आहे. निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या 85 कंपन्यांवरती FIR दाखल करण्यात येणार. कृषी मंत्री भरणे म्हणाले 17,000 तक्रारींची यावेळी पडताळणी सुरू केली. उजनी धरण हे 100च्या उंबरठ्यावरती गेलेले आहे. पुण्यातील पावसाने जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. भीमा नदीमध्ये 61,600 क्युसेक विसर्ग झालेला आहे. NCCF कांदा खरेदी केंद्रांवरती ट्रक अडवले असून मध्य प्रदेशामधून गुणवत्ताहीन कांदा आणल्याचा आरोप केला जातोय. साखर विक्रेत्यांवरती साठा मर्यादा असून 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत कमाल 400 टन साठ्याची परवानगी घेण्यात आली. कृत्रिम तुटवड्याची भावना. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या असे राहुल गांधी म्हणाले. लोकसभेमध्ये विद्यार्थी मूर्ख आणि अंधभक्त टिप्पणीवरती त्यांनी गदारोळ केला. NCMC कार्डसाठी 1 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परिवहन मंत्र्यांचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता प्रामाणिक विद्यार्थ्यांना कायद्यामधून पूर्ण संरक्षण मिळणार. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार खटला. पेपर फूड 10 वर्ष तुरुंगवास. परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मताने लोकसभेमध्ये पास झालेले आहे. आता राज्यसभेमध्ये कसोटी असून पोलिसांना 2 महिन्यामध्ये तपास, 3 महिन्यात निकाल बंधनकारक ठरणार. कापसाचे पेरणी क्षेत्र हे 5.96% घटलेले असून सर्वाधिक घट उत्तर भारतामध्ये झालेली आहे. दक्षिण भारतामध्ये 17.40% पेरणी क्षेत्र वाढलेले आहे. शालार्थ ID घोटाळा. 17 जणांपैकी 4 जण अटकेमध्ये. 1200 संशयितांवरती कारवाईची शक्यता आहे. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह 17 संशयितांनी न्यायालयामध्ये धाव घेत रीट पिटिशन दाखल केली. दुसऱ्या टप्प्यामधील कर्जमाफी यादीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आस. फळबाग अनुदान 16 महिन्यांपासून प्रलंबित असून पिंपळखुटा येथील शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. वरूर जौडका परिसरामध्ये आंतरमशागतीची कामे वेगामध्ये असून रिमझीवरती खरीपाची भिस्त आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना अजून सुद्धा प्रतीक्षा आहे. देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आपले सरकार केंद्राच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी आदेशाची अंमलबजावणी अपूर्ण आहे. पेरणीची वेळ हुकली. खामगाव जिल्ह्यामध्ये उडीद मुगाच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट दिसून येते. मृग नक्षत्रामध्ये पावसाची हुलकावणी. जुलै अखेर उडदाची 3,429 तर मुगाची 3,791 हेक्टरवरती पेरणी करण्यात आली. शेतीप्रधान बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचनासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पशुसंवर्धनावरती सुद्धा देण्यात आली आहे भर. जलसंधारण, पशुसंवर्धनावरती सुद्धा भर देण्यात आलेले असून शेतीपूरक स्वतंत्र तरतुदी. वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त झालेले आहे. 2 एकरांमधील पिकांची त्यांनी नासधूस केलेली आहे. जांभोरा येथील शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट असून रात्रभर राखण तरी सुद्धा नुकसान होते. कर्जमाफीसाठी 54,000 शेतकरी पात्र ठरत असून 35,429 जणांची eKYC पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा भीमा नदीकाठच्या परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती कायम असून उजनीमध्ये विसर्ग घटला. भीमेतील विसर्गही कमी होणार. बंधारे उघडे होण्याची शक्यता. कुरनूर धरणालगत केबल मोटारींच्या चोऱ्या वाढलेल्या आहे. पावसानंतर दुसरे संकट. पोलिसांनी टोळीचा शोध घेण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. इगतपुरी सिन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यंत्रणेला दिल्या सतर्कतेच्या सूचना.
गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावरती आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटला. धरणामधून लवकरच होणार विसर्ग. येवला तालुक्यामध्ये टँकरची 7.5 कायम असून दमदार पावसाअभावी जलस्रोत हे कोरडेच आहे. 28 गावे 45 वाड्यांचा टँकरचा आधार होतोय. शेतकऱ्यांना युरिया देण्यास टाळाटाळ होते. लिंकिंगची सक्ती केली जाते. रौडजी येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. गोदावरी नदीच्या पुरामुळे 2 कोल्हापुरी बंधारे वाहून गेले. 17 गावांना अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगरशी संपर्क तुटला. 1 लाख क्युसेकचा विसर्ग. 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये 50% उपयुक्त पाणीसाठा. सिद्धेश्वर, सीना, काळेगाव शून्यावरती. रब्बी सिंचनासह पाणीपुरवठ्यावरती संकट. खरीपाचे संरक्षण. जनावरांच्या चाऱ्याचाही शेतकऱ्यांना लागली चिंता. 1436 पानंद रस्ते रखडलेले असून शेतकऱ्यांची वाट चिखलामधून. मातोश्री ग्रामसमृद्ध पानंद रस्ते योजना रस्ते बांधण्यात मनरेगा नापास. सोयगाव परिसरामध्ये 890 रेशन कार्ड धारक अपात्र ठरलेले आहे. पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून ई-केवायसीसाठी आता धावपळ होते. वैजापुरातील 15,357 तर सोयगाव तालुक्यातील 5,846 तर बाजार सांगीमधील 1,135 शेतकरी पात्र ठरत आहे. पीक विमा योजनेमधील सहभाग हा निम्म्यावरती आलेला आहे. 4 ट्रिगर वगळल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा घटलेला आहे. पीक नुकसान भरपाईसाठीचे 4 ट्रिगर काढल्यामुळे कुचकामी ठरलेल्या पीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. विदर्भामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला असून गडचिरोली, चंद्रपूर पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. 126 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एल निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. 1950 नंतरचा सर्वाधिक प्रभावी टप्पा गाठण्याचा ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला जातोय. आसामच्या 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर हा सुरू असून शिवसागरमधील कलमछोपुरी गावामधील 100पेक्षा अधिक कुटुंबे बेघर झालेली आहे. नागरिक सुद्धा आजारी पडलेले आहे. ड्रॅगन फ्रूटची आवक तिपटीने वाढलेली असून दरावरती दबाव येतोय. 2 दिवसांमध्ये दर हा प्रति क्विंटल 3,000 रुपयांनी घसरलेले आहे. महाराष्ट्राचा पाणलोट आता एका क्लिकवरती 57,858 डिजिटल नकाशे सर्वांसाठी खुले करण्यात आले. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी घटलेली असून चढ्या भावांमुळे मागणीमध्ये 17% घसरण झालेली आहे. कमी वजनाच्या दागिन्यांवरती भर दिले जातोय. जागतिक सोन्याची मागणी मात्र स्थिर असून WGCचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. ब्रिटिश काळामधील 24 भीषण दुष्काळांमध्ये दडले भारतातील वाढत्या मधुमेहाचे रहस्य. वैद्यकीय संशोधनातून हा खुलासा करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते. 1.5 इंच नोंद करण्यात आले. 32 मिलीमीटर पावसाने पिकांना जीवनदान मिळाले. पुढील 24 तासांमध्ये अकोला जिल्ह्यात अतिमुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन केले जाते. पिकांवरती रोगराई वाढलेली असून तणनाशक कीटकनाशक फवारताना तुम्ही काळजी घ्या. औषधी फवारणी करताना सुरक्षतेचे नियम पाळा. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. फार्मर आयडियाभावी केळीवेडीतील 325 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार. योजनेमध्ये सहभागी होता येत नसल्याने मुदतवाढ वाढवा. रिमझिम पाऊस पिकांना जीवनदान मिळते. पातुरातील बाळापूर मार्गावरती वाळवले झाडं विद्युत तारांवरती कोसळले. दुकानांसह वाहनांचे मोठे नुकसान झाले. पीक विम्याची अखेर मुदत संपली तरी सुद्धा बाळापुरात अल्पनोंदणी करण्यात आली. भरपाई न मिळाल्याने पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येते. स्मार्ट मीटरबाबतचा संभ्रम दूर करावा. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संततधारेने शेतकरी सुकावलेला असून पावसाची तूट मात्र अद्याप सुद्धा कायमच आहे. पिकांना दिलासा मिळतोय. 4 मंडळांमध्ये तब्बल 12 दिवसांचा खंड पडलेला आहे. गुरुवारी बुलढाण्यामध्ये सायंकाळपर्यंत 19 मिलीमीटर पाऊस झाला. शेतामधील पीक धनधान्य देणार. शेतकऱ्यांना रोख इनाम मिळणार. खरीप हंगामातील राज्यस्तरीय पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेला आहे. तालुका ते राज्यस्तरावरती बक्षिसांची संधी. गॅस सिलेंडर मिळवण्याच्या रांगा संपलेल्या असून मात्र अटी कायमच आहे. OTP बुकिंग निर्बंध आणि नवीन कनेक्शन ही बंद. कीटकनाशक फवारणीमध्ये निष्काळजी महागामध्ये पडली. शेतकऱ्यांनो जीवाशी खेळू नका. सुरक्षित फवारणीचा मंत्र शेतकऱ्यांनी पाळावेत हे नियम. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची सार्वत्रिक हजेरी बघायला मिळते. सरासरीमध्ये किंचित वाढ झालेली आहे. दिवसभराच्या रिमझिम पावसाने नदी नाले वाहू लागले. तूट मात्र कायमच आहे. आता जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
ॲग्रिस्टॅक असून सुद्धा सिस्टीमवरती दिसेना, केवायसीमध्ये अडचणी निर्माण होत आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजना आपले सरकार केंद्रांवरती रांगा लागल्याचे चित्र दिसते. निम्मा पावसाळा उलटून सुद्धा स्थिती ही गंभीर आहे. धरणांमध्ये केवळ 12% पाणीसाठा. लघु प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे. पेयजल साठ्यासह रब्बी हंगामावरती परिणाम होण्याचे संकेत हे वाशिम जिल्ह्यामध्ये दिसून येत आहेत. मानोरा कारंजामध्ये स्थिती समाधानकारक असून उपयुक्त जलसाठा हा 60% 30%पेक्षा जास्त जलसाठा असलेले प्रकल्प आहेत. भेसळयुक्त खत पीक नासवणार, घरच्या घरी तपासणी करू शकता. कृषी खात्याने केले 77 परवाने निलंबित, तर 6 कायमस्वरूपी रद्द. आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यंत्रणा सतर्क. घाटमाथ्याच्या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मालेगाव तालुक्यामध्ये 116 सोसायट्यांच्या 2682 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक ठरणार. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने गाठली सरासरी. 8 धरणे 100% भरलेले असून जायकवाडीकडे 32.31 TMC पाणी रवाना. धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे. युरियाच्या टंचाईने शेतकरी हवालदिल झालेले आहे. 2च बॅगांवरती बुडवणे होते गैरसोय. बफर साठा मुक्त होऊन सुद्धा सिन्नर तालुक्यामध्ये खतासाठी वणवण होते. येवला तालुक्यामध्ये जलसाठे हे कोरडेच असून शेतकऱ्यांना रब्बीची चिंता आहे. बळीराच्या दमदार पावसाची प्रतीक्षा असून पिण्याच्या पाण्याबाबतची अडचण सुद्धा कायम आहे. जायकवाडी धरण हे 72% भरलेले असून विभागातील लघु मध्यम धरणांची स्थिती ही चिंताजनक आहे. आठवडाभरामध्ये 40% विक्रमी वाढ झालेली आहे. संततधारेने हिंगोली जिल्हा ओलाचीम झालेला आहे. बळीराजा सुकावलेला असून पिकांना मिळाली संजीवनी. 2 महिन्यांमध्ये 38% पाऊस झालेला आहे. रेड अलर्टच्या इशाऱ्याने प्रशासक सतर्क झालेले आहे. हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनने गाठलेला आहे 7,500 रुपयांचा पल्ला. आवक 100 क्विंटल खाली. भोकरदन तालुक्यामधील सर्व धरणांनी गाठलाय तळ. पाणी टंचाईचे संकट गडद झालेले असून शेतीला मुसळधार पावसाची नितांत गरज आहे. मयत शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी, मात्र आता केवायसी करायची तरी कशी? नातेवाईक संभ्रमामध्ये, मार्गदर्शन मिळेना. बँकांकडून समितीविना पीक कर्जाचे परस्पर नूतनीकरण. मंठा तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित. विदर्भामध्ये सर्वदूर पाऊस सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वीज कोसळून 1 जण ठार झालेला आहे. नागपूरमध्ये संततधार. उपराजधानी चिंब झालेली आहे. गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. भामरागडला पुराचा तडाखा बसलेला असून 700 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. गोंदियामध्ये पुजारी टोला व कालीसार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये वादळी पावसाचा तडाखा. घरांचे छत उडाले. 3 मार्ग बंद. महाराष्ट्राचा पाणलोट आता एका क्लिकवरती. 57,858 डिजिटल नकाशे सर्वांसाठी झाले खुले. संततधार पाऊस. धरणे ओव्हरफ्लो झालेले असून नद्यांना सुद्धा पूर आलेला आहे. भंडारा तसेच साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील 7 मार्ग बंद झालेले आहे. 4 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. 24 तासात सरासरी 37 मिलीमीटर पाऊस झाला. साकोली तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा प्रकार उघडकीस आलेला असून वरिष्ठांना तक्रार देऊन सुद्धा कृषी विभाग सुस्त. कर्जमाफीची क्लिअरिटी. यादीतील नव्हे, पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. खात्यामध्ये थेट जमा होणार लाभाची रक्कम. पावसाचे रौद्ररूप. गडचिरोली जिल्हा जलमय झालेला आहे. सर्वत्र दानादान बघायला मिळते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार बरसला. दुर्गम भागातील गावांना पाण्याचा वेढा. रस्ते पाण्याखाली गेलेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.